श्री गणेशाय नमः. हरतालिकेची कहाणी. एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. तिने पार्वतीने शंकराला विचारले की हे महादेवा, सर्व व्रतामध्ये कोणतं व्रत असं श्रेष्ठ आहे तर मला सांगाल का बरं? तर त्यावेळेस पार्वतीला शंकरजी म्हणाले की ऐक पार्वती, सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ जर कुठलं व्रत असेल तर ते हरतालिका आहे. ज्याप्रमाणे मला असे व्रत सांगा. पार्वती म्हटली की श्रम थोडे आणि फळ असे पुष्कळ, असं व्रत सांगा. तर ते म्हटले की ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रांमध्ये चंद्र श्रेष्ठ आहे, सर्व ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे, आणि 4 वर्गांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, सर्व देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, आणि सर्व नद्यांमध्ये कोणती श्रेष्ठ असेल तर गंगा नदी श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असेल तर हरतालिका हे व्रत श्रेष्ठ आहे. तर ते तुला कसं व्रत करायचं हे मी सांगतो, ऐक आता. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर बसून केले होते आणि त्या व्रताचं फळ पुण्यानेच तू मला प्राप्त झाली आहेस. हे ऐक, हे व्रत भाद्रपद शुद्ध पहिल्या तृतीयेला येत असते. ते पूर्वी तू केलंस. तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलं. 64 वर्ष तू झाडाची पिकलेली पानं खाल्लीस. ऊन, वारा, थंडी आणि पाऊस या तिन्ही ऋतूंमध्ये तू सहन केलंस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं, आणि अशी कन्या आपण कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात तिथे नारद मुनी आले आणि हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलंय. तुझे वडील हिमालय राजांनी विचारले की हे नारदा, तुमचं येण्याचं प्रयोजन काय? तर त्यावर ते म्हणाले की आता तुमची कन्या उपवर झाली आहे आणि ती विष्णूला द्यावी, त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलेलं आहे असं नारद मुनी म्हणाले. म्हणून इथे मी आलेलो आहे. हिमालय राजांना तुझ्या वडिलांना खूप मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली आणि नारद मुनी तिथून निघून विष्णूंकडे आले. त्यांना ही गोष्ट झालेली सगळी हकीकत सांगितली. इकडे मात्र नारद गेल्यावर तू रुसली, आणि ती गोष्ट तुला रुसली नाही, तू रागवली, आणि तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण तुला विचारलं. तेव्हा तू सांगितलं की महादेवाशिवाय मला दुसरा पती करणं सुद्धा शक्य नाही, आणि मी दुसऱ्याचा विचार सुद्धा करणार नाही असा माझा आता निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलेलं आहे. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तुला. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस तुझ्या पडली. एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा दिवस होता, आणि तू माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलं. त्याची तू पूजा केलीस, फळांची झाडांची पाने खाल्लीस, रात्रभर जागरण केलं. नंतर तुझं रात्रीभर जागरण आणि या तुझ्या पुण्याईने, या व्रताने माझं इथलं हिमालय पर्वतावरचं आसन हल्लं. नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. त्यावेळेस तू म्हणाली की हे स्वामी, तुम्ही माझे पती व्हावेत हीच माझी इच्छा आहे. दुसरं मला याशिवाय काही नाही, काही नको. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि तेथून गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्यांचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथे आले आणि त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितली आणि पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं कबूल केलं. तुला घरी घेऊन गेले आणि मग काही दिवसांनी चांगलं मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी ही या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झालेली आहे. हे हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी कसा आहे ते मी तुला सांगतो, आता ऐक. ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावी, केळीची खांब लावावे, ते स्थळ सुशोभित करावं, रांगोळी काढून तेथे पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचार पूजा करावी, मग मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी.
रात्री जागरण करावं. या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांना सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीची गोठी पिंपळाच्या पारी सफळ संपूर्ण. धन्यवाद.